पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ताबडतोब ही 4 कामे लवकरात लवकर आता पूर्ण करावीत, तरच तुम्हाला 19वा हप्त्याचे 2000 रुपये येणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, पेपरमध्ये बातमी आली आहे, त्यामुळे तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून ऑफिशियल वेबसाईटवर तशा प्रकारची आता सूचना आता दिली आहे। यामध्ये 4 प्रकारच्या सूचना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना दिलेल्या आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी महत्त्वाची 4 कामे लवकरात लवकर आता पूर्ण करायची आहेत। थोड्या दिवसामध्ये आता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे। त्याच्या आधी तुम्हाला ही 4 कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहेत, अन्यथा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2000 रुपये सोडले जाणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 18 हप्ते बँकेमध्ये घेतले असतील आणि 19वा हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून या 4 बाबी तुम्हाला आता लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे, असं स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे महत्त्वाची सर्व शेतकऱ्यांनी ही 4 कामे लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत। सर्व शेतकऱ्यांनी आता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। ही जर 4 कामे तुम्ही नाही केली तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार नाही, असं स्पष्टपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आता सांगण्यात आलं आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता घेणाऱ्या देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून या ज्या 4 सूचना म्हणजे 4 कामे तुम्हाला महत्त्वाची करायला सांगितले आहेत, त्यातील पहिलं जे काम आहे ते तुम्हाला आता लगेच करून घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये सर्वांनी ते लक्षात ठेवा की ही जी 4 कामे आहेत यामधील एक जरी काम तुम्ही अपूर्ण सोडलं तर समजा तुम्हाला आता पीएम किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी तुम्ही या 4 कामामधील एक जरी काम तुम्ही अपूर्ण सोडलं तर तुम्हाला याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी ही 4 कामे आता तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहेत, असं स्पष्टपणे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना तशा प्रकारच्या आता सूचना दिल्या आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणती महत्त्वाची 4 कामे तुम्हाला आता पूर्ण करायची आहेत। यामध्ये 4 कामे आहेत, तुम्हाला ओळीने सांगतो कोणकोणती कामे तुम्हाला आता पूर्ण करायची आहेत। जर तुम्ही 4 कामे नाही पूर्ण केली, समजा चुकून जर या 4 कामामधील एक जरी काम तुमचं विसरलं तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत। आता तुम्हाला माहित असेल की तुम्ही 19वा हप्ता कधी येणार हा आतुरतेने वाट बघत आहात, तर तुम्ही ही 4 कामे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला 19वा हप्ता मिळणार नाही, असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे। तर कोणती कामे करायची आहेत लक्ष देऊन बघा सर्व शेतकऱ्यांनी, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डवर पीएम किसान योजनेसाठी तुम्ही रेशन कार्ड जर जोडलेलं असेल तर तुमच्यासाठी एक काम करणं आता गरजेचं आहे। आता तुम्हाला हे पहिलं जे काम सांगतो तर ते रेशन कार्डच्या बाबतीत असणार आहे, त्यानंतर दुसरे, तिसरे, चौथं असं सर्व काही कामे तुम्हाला लगेचच सांगतो। बघा यामधील शेवटचं जे म्हणजे चौथं जे आहे तर ते सर्वच्या सर्व शेतकरी मित्रांना म्हणजेच पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना चौथं काम नवीन आहे, हे करणं गरजेचं आहे। कारण सर्वांनी चौथं काम जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला कोणालाच पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे। कारण हे चौथं काम आहे, तर ते आता 2025 मध्ये नवीन तुम्हाला काम करायला सांगितलं आहे। बघा मग आता रेशन कार्ड बद्दल तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते सांगतो। बघा या ठिकाणी जर तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता भरताना म्हणजेच बघा तुम्ही हप्ता घेताना त्याच्या आधी जो अर्ज भरता तो अर्ज भरताना तुम्ही जर पिवळे केशरी रेशन कार्ड म्हणजे पिवळे रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड असेल, त्याचं जर झेरॉक्स जोडलं असेल तर तुम्हाला बघा काय करायचं आहे, त्या ठिकाणी कागदपत्र म्हणून जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर त्या ठिकाणी तुम्ही जोडले असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ई-KYC केलेला आहे का चेक करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातील तुमचा मुलगा, तुमचे वडील किंवा तुम्ही स्वतः जर तुम्ही तिघे जर पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर लक्षात ठेवा, इथून पुढे तुम्हाला घरातील तिघांना हप्ता मिळणार नाही, आता फक्त एकट्यालाच मिळणार आहे। परंतु तुम्हाला काम कोणतं करायला सांगितलंय बघा, यामधील पहिलं काम लक्षात ठेवा, तुमचं रेशन कार्डला तुमच्या घरातील जे कोणी तुमचा एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, जे कोणी असतील तर त्यांचं आधार कार्डला ई-KYC केलेलं आहे का तुम्ही चेक करायचं आहे। तुमची बायको असेल किंवा घरातील कोणतेही नातेवाईक असेल त्यांची ई-KYC केलंय का तुम्हाला चेक करायचं आहे।
तुम्ही स्वतः ई-KYC केलंय का चेक करायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर हे पहिले काम म्हणजेच ई-KYC केलं असेल तर यामधील दुसरे तिसरे चौथे जे काम आहे आता आम्ही तुम्हाला लगेचच हे कामे सांगणार आहेत, हे तुम्ही करणार आहे का बघा। कारण हे जर नाही जर केलं, तुम्ही जर विसरला तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। तुमच्या घरातील इतर कोणतेही नातेवाईक असू द्या, सर्वांनी ई-KYC तेवढी करावी। सरकारला आता तुमचं नातेवाईक किती आहे ते पाहायचं आहे। तुम्ही आता चेक करून घ्यायचं ई-KYC केलेलं आहे का, कारण सर्वांची जी रेशन कार्डवरची ई-KYC करायला सांगितली आहे तर ती जर केली असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ 100% मिळणार आहे। जर रेशन कार्डवरची ई-KYC केली नसेल तर तुम्हाला केलं नसेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, काळजीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। तुम्हाला हे काम करणं आता गरजेचं आहे। तुम्ही केला असला तर काय प्रॉब्लेम नाही, जर तुम्ही नाही केला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार नाहीत। तर बघा, एक काम झालेलं आहे पहिलं। दुसरं काम सांगतो बघा, आता कोणतं काम करायचं आहे दुसरं बघा। शेतकरी मित्रांनो, तुमचे जे आधार कार्ड आहे बघा, आधार कार्ड आहे तर ते काय झालं आहे की आधार कार्डवरचं तुमचं जे नाव आहे तर ते तुमचं नाव आहे तर ते वेगळं आहे। पॅन कार्डवरती काही शेतकऱ्यांचं नाव वेगळं आहे आणि तुमच्या बँकेचे खाते आहे त्या खात्यावरती नाव वेगळं आहे। तुम्ही अर्ज भरताना तुमचे कागदपत्र व्यवस्थित चेक करत नाही मित्रांनो, गडबडीत तुम्ही PM किसान योजनेचा अर्ज व्यवस्थित भरलेला नसता तर त्या ठिकाणी गडबडीत तुमचा अर्ज भरलेला असता। आधार कार्डवरती तुमचं नाव वेगळं असतं, बँकेच्या खात्यावरती नाव वेगळं असतं, तुमची जन्मतारीख वेगळी असते आधार कार्डवरती आणि बँकेच्या खात्यावरती वेगळी असते। त्यामुळे 2025 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकऱ्यांना आव्हान केले आहे, तुम्ही आता लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या पासबुकवर जे नाव आहे तुमचं तर ते आधार कार्डवरती आहे का, म्हणजे सेम टू सेम नावं तसे आहेत का, हे तुम्हाला लवकरात लवकर चेक करायचं आहे। जर तुमचं नाव तसं नसेल, जन्मतारीख तशी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये जाऊन व्यवस्थित ते करून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता सोडला जाणार नाही। तुम्ही लक्षात ठेवा, कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून कडक पावले आता उचलले गेले आहेत। त्यामुळे तुमच्या आधार कार्डवरती तुमचं नाव, जन्मतारीख तसेच तुमच्या बँकेचे जे पासबुक आहे तर त्या पासबुकवरती तुमचं नाव, जन्मतारीख सेम टू सेम आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे। मित्रांनो, हे झाली महत्त्वाची तुम्हाला दोन्ही कामं। आता बघा, यामधील चौथं जे काम असणार आहे ती अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण 2025 मध्ये हे नवीन काम तुम्हाला आता PM किसान योजनेच्या शेतकऱ्यांना करायला सांगितलं आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये बनून राहा, अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला व्हिडिओ सांगत आहे। तर बघा, आता हे तुम्हाला जर तुम्ही चौथं काम नाही केलं तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता येण्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ऐकलं पण असेल, हे म्हणजे तिसरं काम जे आहे ते म्हणजे तुम्हाला फार्मर ID कार्ड तुम्हाला काढून घ्यायचं आहे। जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला फार्मर ID कार्ड काढणं आता गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। कारण फार्मर ID जे कार्ड आहे तर ते तुमचं शेतकरी म्हणून तुमचं ओळखपत्र आहे। शेतकऱ्यांचं ओळखपत्र हे सरकारला कळायला पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांना फार्मर ID कार्ड काढणं गरजेचं आहे सांगितलंय। मित्रांनो, PM किसान योजना ही गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे। अनेक शेतकरी आहेत ते चुकीच्या प्रकारे PM किसान योजनेचा अर्ज भरून पैसे घेताना सापडले आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे। तुम्हाला PM किसान योजनेचा जर लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला एक विनंती आहे की फार्मर ID कार्ड लवकरात लवकर काढून घ्या, तुम्ही दुर्लक्ष करू नका। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता चौथं जे काम सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाचं आहे। 2025 मध्ये नवीन अपडेट झाला आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला चौथं काम सांगत आहे। सर्व शेतकरी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या, तरच तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इथे सर्वांनी आता लक्ष द्यायचं आहे की आता बघा, तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड 10 वर्षापेक्षा जर जुनं झालं असेल तर तुम्हाला हेच होते महत्त्वाचे काम आहे। बघा, चौथं काम महत्त्वाचं आहे। आत्ताच्या आत्ता तुम्हाला लगेचच्या लगेच तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। बघा, तुमचं जर आधार कार्ड 10 वर्षाच्या आधी जर काढलं असेल तर तुम्हाला आता हे चौथं काम सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे करायला। ज्या ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे 10 वर्षापेक्षा आधी काढलं असेल
समजा आता 2025 चालू आहे, तर तुम्ही 2015च्या आधी ज्या ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड काढलं आहे तर त्या शेतकऱ्यांनी आता हे चौथं काम पूर्ण करणं गरजेचं आहे। कारण जुने आधार कार्ड जे आहे तर त्या आधार कार्ड धारकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आता PM किसान योजनेचा जो लाभ घेत आहेत तर त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांना महत्त्वाचं काम करण्याचं आवाहन केलं आहे। तर ते काम म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आधार कार्ड बनवून मिळतं त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते आधार कार्डवरती सर्व डिटेल्स जे आहेत तर त्या ठिकाणी तुमचं नाव असेल, पत्ता असेल तर ते सर्व डिटेल्स अपडेट करायचे आहे। हे अपडेट जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। कारण जवळजवळ 90 ते 95% शेतकरी जे आहेत तर ते 10 वर्षाच्या आधी आधार कार्ड काढलेले त्याने आहे। तर त्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून त्यांचं आधार कार्ड अपडेट करायला सांगितलं आहे। कारण तुम्ही PM किसान योजनेचा अर्ज भरताना सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड दिलं असतं। आधार कार्डवरतीच तुमचा PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला येत असतो। तुमची पात्रताही त्यावरून चेक केली जाते। तर सर्व जे काय असेल ते आधार कार्डवरती चाललं असतं। तर आधार कार्ड तुम्ही त्यामुळे लवकरात लवकर अपडेट करा। जर हे अपडेट केलं नसेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा 19वा हप्ता दिला जाणार नाही, तर तो बँकेमध्ये सोडला जाणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते अपडेट करायचं आहे। सर्वात महत्त्वाची 4 कामे तुम्ही करून घ्यायचं आहे। तुम्हाला येणाऱ्या 24 फेब्रुवारीला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही कामे लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।